नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सायली. आपली घरगुती लाईफ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आज ब्लॉग बनवणार आहे. ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे माघी गणपती येणार आहेत, तर तिचं पण आग्रहाचं आमंत्रणच आहे आम्हाला. त्यामुळे मी जाणार आहे आणि माझ्याबरोबर माझ्या 2-3 मैत्रिणी पण असणार आहेत. तर आम्ही एकत्र भेटणार आहोत आणि मग तिच्या घरी जाणार आहे. आणि जाताना म्हटलं की रिकाम्या हाताने तर जाऊ शकत नाही आणि बाहेरचं काहीतरी गणपती बाप्पांसाठी घेऊन जाण्यापेक्षा आपण घरीच काहीतरी बनवूया. मग आवडीचा पदार्थ म्हणजे गणपती बाप्पांचा मोदक. म्हणून मी आता मोदकाची तयारी करते. मोदकासाठी मी खोबरं किसून घेतले आहे, गूळ पण चिरून घेतलेला आहे आणि आता तो याच्यात मिक्स करते. आणि आपण हे सर्व गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र केलेले आहे. गॅस ऑन करून पॅनमध्ये 1 चमचा तूप व गूळ खोबऱ्याचं मिश्रण घालावे. त्यात वेलची पूड आणि खसखस घालावी. ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतात, चव चांगली येते. गूळ आणि खोबरं एकजीव होत नाही तोपर्यंत परतत राहावे. आणि अशा प्रकारे आपले छान असे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवूया. गरम पाण्याच्या टोपात 1 चमचा तूप आणि मीठ घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये तांदळाची पिठी घालावी. चमच्याने अशा प्रकारे चांगले ढवळून घ्यावे. 2 मिनटं अशा प्रकारे ढवळून झाकण ठेवून 10 मिनटानंतर आपण त्या पिठाचा गोळा करावा व मोदक तयार करून घ्यावेत. आणि अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता जाड बुडाच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि एका चाळणीमध्ये मोदक ठेवून ते देखील वाफवायला ठेवायचे आहेत. आणि थोड्या वेळानंतर मोदक तयार. पहा किती छान मोदक दिसत आहेत. ते आता मी डब्यामध्ये भरत आहेत. मोदकासाठी मी द्रोणसुद्धा घेतलेले आहेत. द्रोणमध्ये मी भरलेले आहेत. तसंच त्यांना मी केशर आणि केसर पाणीसुद्धा लावलेलं आहे. ते आता डब्यात मी भरलेले आहेत. हे मोदक गणपती बाप्पासाठी आता पिशवीत भरत आहे हा डब्बा. आता मी निघणार. मी निघणार आहे, मैत्रिणीकडे जाणार आहे. तिथून मग आम्ही 2-3 मैत्रिणी मग गणपती बाप्पाकडे जाणार आहे. आम्ही मैत्रिणीच्या घरी पोहोचलो. तिथे फारच सुंदर सजावट केली होती. देवारा देखील फार सुंदर सजवला होता. मी गणपती बाप्पाची मनोभावे दर्शन घेतले, तसेच नमस्कार केला आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला. बाप्पाची मूर्ती खूपच देखणी दिसत होती. सजावट देखील खूपच सुंदर होती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.